on this pleasant morning of Prerna Day. Honorable President Shri Vikas Vartak Sir and our chief guest will arrive soon. Once again, I welcome all the dignitaries who are present. Now, we are going to welcome the judges and all the present members with a welcome song. गीता से बोला है अथ स्वागतम शुभ स्वागतम. That was indeed a wonderful welcome to our dignitaries. Now let's have a look at Mai's life journey through this wonderful documentary. शक्ति हो, शुभ्रता की मूर्ति हो, नव जीवन जन चेतना की तुम आह्लादित भक्ति हो. प्रणाम करते माई, तुमको प्रणाम करते माई. उनके जीवन का प्रसंग आज मैं सुनाने आई. प्रणाम करते माई. सन 1920 का वैसा जोरों पर था. ऐसे वातावरण में बोधी गांव एक अपवाद स्वरूप बनकर उभरा और इन्हीं विलक्षण परिस्थितियों में माई का जन्म 21 अगस्त 1926 ईस्वी में एक सुसंस्कारी
सावे परिवार में हुआ। माई के पिता स्वर्गीय आत्माराम पंत सावे एक स्वतंत्रता सेनानी थे, जिन्होंने परम पूज्य आचार्य विजय का कथनानुकरण करते हुए LIC की नौकरी छोड़ शिक्षा व विशेषकर स्त्री शिक्षा पर ध्यान देते हुए बोरी गांव में सूराबाई देशचंद जी हकीम जी विद्यालय की स्थापना की, जहां माई की शिक्षा दीक्षा प्रारंभ हुई। वह सभी क्षेत्रों में पारंगत रही। सन 1944 में माई स्वर्गीय अन्ना साहेब दत्तक के घर गृह लक्ष्मीगंज उनके दूसरे चिरंजीवी नरसिंह गोविंद राव दत्तक के साथ विवाह सूत्र में परिणत हुई और आगे चलकर लता नीलिमा एवं विकास के जन्म से उनका सुखी संपन्न परिवार संपूर्ण हो गया। लेकिन यह सुख की वर्षा अत्यधिक दिवस तक न टिक सकी। अन्ना साहेब जी की मृत्यु से उभर भी न पाए कि भाई साहब असाध्य रोग से ग्रसित हो गए। अस्वस्थ रहते हुए भी उनकी एकमात्र इच्छा थी कि वे समाज सेवा में लगे रहे। तदोपरांत माई ने परिवार व सामाजिक जिम्मेदारियों को अत्यंत कर्तव्य निष्ठता के साथ वहन किया। संक्षेप में कहा जाए तो गांधीवादी विचारधारा व आदर्श युक्त विचारों व पति की समाज सेवी विचारधाराओं का अनुकरण कर माई का जीवन त्रिवेणी संगम की भांति पवित्र हो गया और धीरे धीरे इस पवित्र जीवन धारा में समाज सेवी कल्याण की भावना अपनी चरम सीमा पर पहुंच गए। माई ने समाज को लक्ष्य बनाकर अति विशिष्ट छात्रों व बालिकाओं की शिक्षा, आदिवासी समाज, कृषि, स्वास्थ्य, तालाब निर्माण, पीने के पानी की व्यवस्था आदि अनेक कार्यों में अपना अप्रतिम योगदान दिया। फलस्वरूप माई 1962 ईस्वी में विराट की सरपंच, 1972 ईस्वी में ठाणे जिला परिषद की प्रथम महिला अध्यक्ष, 1978 ईस्वी में आगाशी विरार अर्नाला शिक्षण संस्था की अध्यक्ष एवं 1980 ईस्वी में फलोत्पादन परिवहन व खाद्यान्न राज्य मंत्री के पद पर सुशोभित हुई। 1973 व 1975 ईस्वी में कुटुंब नियोजन के प्रति उल्लेखनीय कार्य करते हुए माई को महाराष्ट्र सरकार द्वारा स्वर्ण पदक से गौरवान्वित किया गया। इतना ही नहीं, 1976 ईस्वी में महिला अधिवेशन में Today's chief guest and our honorable president sir has arrived. Let us begin our day by seeking blessings from the esteemed founder of our institute, late Srimati Taram, who we fondly call as. So I request Madam to escort guests towards my statue for garland. परमेश्वराला पहिले वंदन, दुसरे वंदन आईला. नाही पाहिला देव कधीही, परी पाहिले माईला. कार्य माईंचे मनी रुजवावे, जे जे उचित तेच करावे. सरस्वतीला नमन करुनी, अन्य मुलांना सुज्ञ करावे. विनंती आमची विधात्या चरणी, शक्ती मिळावी आम्हा बाळा. माई होते गावच अवघे, माई अवघी जीवनशाळा, माई अवघी जीवनशाळा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करावे व अज्ञानाच्या बंदिस्त कणांना ज्ञानरूपी प्रकाश देऊन अज्ञानास दूर सारावे. Ah
वंदित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकरा प्रभुदेवी दैवे सदा वंदिता सा मा पातु सरस्वती भगवती निशेष दाड्यापहा Now I request Ranjana Madam to escort the guest towards the stage. Towards the seat. हे ईश्वरा, तुला पाहिले मी ऋतूतून, फुला फळातून, या गगनातून, त्या मातीतून, त्या स्थितीतून, गतीतून, संघर्षातून, सुख दुःखातून, व्यथेतून, या सृष्टीतून आणि भक्तीच्या मानवतेतून. रे कसे शोधू तुझे वेड्यापरी, रे कसे शोधू तुझे वेड्यापरी. मी तुलाच ठाकून कधीच न म्हटले की तू दे मला दर्शन. चराचरात बसलेल्या या ईश्वराला आपण वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. ऑनरेबल श्री विकास वर्तक सर, the president of AVA Education Society and the president of today's function, Honorable Professor Dr. Sakharam Dakore sir, the chief guest of the day, respected other distinguished guests on the dais, principals of all the schools of AVA Education Society, judges of all the competitions, my dear teachers and students, I, Miss Manali Kavli, And I, Mrs. Amy Korea, welcomes you all to commemorate the birth anniversary of our beloved mind. असं म्हणतात, एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण व्यक्ती ही कधीतरी संपते, पण व्यक्तिमत्व सदैव जिवंत राहते. असेच एक चिरंतन व्यक्तिमत्व, आचरणाने आदर्श, वृत्तीने सेवाभावी, विचाराने उदात्त, मनाने प्रेमळ, स्वभावाने दूरदर्शी, प्रखर स्वाभिमान, प्रगाढ देशाभिमान यांचा सुरेख संगम म्हणजे श्रीमती ताराबाई वर्तक अर्थात आपल्या माई. म्हणूनच आजचा दिवस, माईंचा जन्मदिवस, हा खऱ्या अर्थाने प्रेरणा दिवस होय. Every year we celebrate 21st August, the birth anniversary of Mind as Prerna Day. We feel blessed to be part of such an institute that is blessed and nurtured with great love and affection by our loving Mind. She was a selfless mankind and an inspiration to all those who value the term education. Our head goes with respect and honor in front of such and great personalities, our loving Mind. एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र राहणं ही प्रगती आहे, एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित श्रोत्यांचं मी शब्द सुमनांनी पुन्हा एकदा स्वागत करते. जे स्वतःच एक भूषण आहेत त्यांना कोणत्या भूषणानं भूषविणार. आपल्या कर्तृत्वानं ज्ञानभूषण जसे ठरलेले आदरणीय प्रोफेसर डॉक्टर सखाराम डाकोरे सर हे आज आपणास कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. प्राध्यापक डॉक्टर सखाराम डाकोरे सर हे मूळचे
परभणी जिल्ह्यातील केहाळ गावचे. त्यांनी मराठी व हिंदीतील आदिवासी कवितेचा दौलनिक अभ्यास या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून PhD पदवी प्राप्त केली. सध्या ते विद्यावर्धिनी संचालित अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय येथे मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. सर एक कवी, निवेदक, सूत्रसंचालक, निबंध वाचक म्हणून विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी असतात. सरांना अनेक राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धांमध्ये पारितोषिके प्राप्त आहेत. तसेच त्यांचा शिदोरी आणि कवी जेव्हा बोलतो हे काव्य सादरीकरणाचे कार्यक्रम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. आकाशवाणीच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये त्यांनी 3 वेळा काव्य सादरीकरण केलेले आहे. अनेक मासिकांमध्ये, दिवाळी अंकांमध्ये, पुस्तकांमध्ये सरांचे लेख व कविता प्रसिद्ध होत असतात. सरांनी रचलेली चल जाऊ सविंदरा, जिजाऊ मर्दानी, बिरसा मुंडा आला इत्यादी लोकगीते YouTubeवर बरीच प्रसिद्ध आहेत. टागोरे सर हे विविध शिबिरांमध्ये, महाविद्यालयांमध्ये एक व्याख्याते, मार्गदर्शक आणि काव्य वाचक म्हणून सतत कार्यरत असतात. त्याचबरोबर साहित्य अकादमी दिल्ली येथे निमंत्रित कवी आणि साहित्य अकादमी मुंबई येथे परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून सर निमंत्रित होते. असे आजचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर सखाराम टागोरे सर यांचे स्वागत करण्यासाठी मी सन्माननीय अध्यक्ष श्री विकास वर्तक सर यांना विनंती करते. थँक्यू सर. चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणाच्या विचारांवर अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतोच. मनात इतरांच्या विषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवितात. अशीच एक नम्र, शांत, सात्विक अशी माईंची छवी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले बंधू श्री विकास वर्तक सर यांचे स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर सारिका रावत यांना विनंती करते. Thank you, sir. Thank you, madam. A heartfelt welcome to respected Shri Shantaram Jadhav, sir, Trustee and Vice President of ABA Education Society. We welcome you, sir. I request Dr. Sarika Rawat, madam, to welcome sir with a token of love. Extremely happy to have with us Mrs. Pallavi Vikas Vartak madam. We welcome you ma'am on this special day. I request Ranjana Kolvatkar madam to welcome ma'am with a token of love. Thank you, madam. We are extremely glad to have with us Shri Paresh Jadhav, sir, member of Governing Council. Thank you for your presence, sir. I request Ranjana madam to welcome sir with a token of love.
extremely elated to have with us Shri Ananta Bapuji Jadhav sir, member of school committee. Happiest welcome to you, sir. Now I request Dr. Sarika Rawat ma'am to welcome sir with a token of love. A warm welcome to Shri Balchandra Vartak sir, member of school committee. I request Dr. Sarika Rawat madam to welcome sir with a token of love. I request Jessica teacher to welcome sir with a token of love. We are elated to have with us Shri Bhushan Ananta Jadhav sir, member of school committee. Now I request, I'm extremely elated to have with us Shri Parag Naik sir, member of school committee. I request Ranjana ma'am to welcome sir with a token of love. We are also thankful to have with us Shri Uttam Dattatreya Patil sir, member of school committee. I request Ranjana ma'am to welcome sir with a token of love. We are extremely happy to have with us principals and supervisors of ABA Education Society. We are also happy to have with us आज आपणात एक अशा मुख्याध्यापिका आहेत ज्यांची नियुक्ती स्वतः माईंनी केली आहे आणि आजही त्या आपणासोबत कार्यरत आहेत. माईंच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा आलेख हा आज मितीस उंचावतच आहे. त्यांचे कार्य एका शाळेपुरता मर्यादित न ठेवता त्या नेहमीच सगळ्यांसाठी झटत असतात. एक मुख्याध्यापिकाच नाही तर एक विद्यार्थी म्हणूनही आजपर्यंत त्या विद्यार्जनाचे कार्य करीतच आहेत. नुकताच त्यांनी मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली. अशा शालेय समितीच्या सदस्या आणि मुख्याध्यापिका एनजी वर्तक इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका डॉक्टर सारिका रावत मॅम यांचे स्वागत करण्यासाठी मी ऑनरेबल चीफ गेस्ट श्री विकास वर्तक सर यांना विनंती करते. Ms. Jacinta teacher and Ms. Darshana teacher to welcome present principals and supervisors of ABA Education Society schools. We have with us Preeti Sanjay Raut madam, headmistress of Dr. N.P. Shah English Medium High School. We also have with us Tanuja Patil madam, headmistress of KG High School Agashi. We also have among us Sujata Harshit Kabri madam, headmistress of DJ Galvankar Smarak Vidya Mandir Arnara. We also welcome Varsha Devendra Bhoir ma'am, headmistress of B.B. Khadka, outside Varsha Vidya Mandir Nare. Today I really feel privileged to be given this opportunity to talk about the great legendary woman, Mai. Mai played a vital role in building a strong foundation, especially
for women. Women empowerment was my first preference. My belief that a woman has the potential to change the world. My achievements are exceptional. She was not only a social conscious leader but also a human with warm heart and lots of love for the society. Every one of us, we try to describe Mai's work and life as per our excellence. Like artists and painters portray Mai in their paintings. Narrators try to describe Mai in their speech, while poets try to honor a loving Mai in their songs and poems. So let us get mesmerized in one such song that depicts the entire life journey of Mai. The song is composed by writer Sri Ramdas Kamath sir. So I request our teachers to present the song.
future for this melodious song. एकदा सूर्य मावळताना सर्व सृष्टीने आक्रोश केला. तू गेल्यावर सर्व जग अंधारात बुडेल. सर्व चिंता दूर. एवढ्यात एक टिटुकली पणती पुढे आली. म्हणाली, मी संपूर्ण काळोख दूर करू शकणार नाही, पण माझ्या ज्योतीनं या अंधाराला भुताड निश्चित पाडेल. अज्ञानाचा अनहांचा अंधकार दूर करण्याची ताकद असलेली ज्योत म्हणजेच माई. The three-letter word Mai itself depicts unconditional mother's love and care. The positive vibe that Mai possessed created positivity in every person around her. Mai was a distinguished character in herself with utmost dedication and self-discipline. Mai was an institution in her own. I find words to describe Mai. Mai's contribution to the society is priceless. माईने आपले जीवन कार्य, समाज कार्य व शिक्षण कार्यासाठी नेहमीच समर्पित केले. ज्ञानातील एक गुंतवणूक सर्वोत्तम व्याजदर देते हे माई जाणून होते. म्हणूनच शिक्षण कार्यासाठी माईने ज्ञान मंदिराचे दीप लावले. हे दीप सदा प्रज्वलित ठेवण्याचे कार्य आम्ही शिक्षक वर्ग नेहमीच करतो. अशा या महान व्यक्तिमत्वाला कोटी कोटी प्रणाम. Now I request Ranjana Madam to brief about Prerna Divas. Good morning, one and all. Honorable President of AV Education Society, Shri Vikas Vartak sir, Honorable Chief Guest, Professor Dr. Sakaram Dakore sir, Vice President, respected Shri Shantaram Jadhav sir, respected Mrs. Pallavi Vartak Madam, respected all Shri Bhalchandra Vartak sir, Shri Parag Naik sir, Shri Bhalchandra Vartak sir, Shri Anand Jadhav sir, all the principals and supervisors, teachers present here of all the schools of AV Education Society, and my dear students. I, Mrs. Ranjana Polwarkar, Headmistress of Primary Section, welcome you all on the auspicious occasion of Prerna Day. We celebrate in the memory of our founders, Honorable late Srimati Taramai Vartak, ex-State Minister of Maharashtra. Fondly we call Mai. The day August 21st holds a great significance in the history of women empowerment, as the day was born women with the utmost simplicity and exemplary values our beloved Mai. What a woman can accomplish. We started celebrating Prerna Divas from the year 2008. It was initiated by N.G. Vartak English Medium High School, and later it was continued by Srimati Taramai Vartak Memorial Academy. The day is commemorated conducting different competitions based on Mai's life and tribute to Mai Sahib, and to pass on the values and virtues of Mai to the young generation. Mai's contribution in the field of social, political and educational is great. Dear children, we celebrate Prerna Divas on 21st August. Last 2 years, due to the pandemic, we only teachers of the teachers. But our motto, Mai's values, should pass to you, a young generation. So the yesterday 21st was a Sunday, and we want your maximum participation. So we are celebrating this day today. Thus, to pass this great values and create awareness among the new generation, Prerna Din is celebrated. Every year we organize several competitions on Prerna Din for students of all the schools of AV Education Societies and junior colleges too, as well as Sanskar Prabodhini Award is bestowed to the best student of AV Education schools and junior college. The best student selection is done with a proper procedure of conducting interviews by the panel of AV Education Societies teachers for class 8, documentary making competition for junior college students.
We try to give glimpses of my side's contribution to the society. Definitely build confidence and motivate students of any education society school. I would express my sincere thanks to all the judges of this competition as well as interview panel of teachers who have maintained the transparency during competition and helped us to produce the best result. Many thanks to Nita Gaukar Madam, ex-principal of KG High School. Many thanks to Saroj Mangila Madam. Thanks to Sheetal Koradkar Madam, Mr. Rajesh Sawant Sir, Sachin Chaudhary Sir, Professor Mrs. Chitija Katare, Mrs. Himanvi Sawant and Mrs. Sheetal Varkar for judging the competitions and guiding our students further. I express my sincere thanks to Dr. Sarika Rawat Madam, under whose guidance all the competitions were organized. Last 2 years, because of pandemic, we could not felicitate the students. So this is opportunity we are taking. This program is live telecasted in the hall. Only few students we could accommodate here, but the entire program is being live telecasted in the school hall. So other students are seeing this program too. Dear students, there are many takeaways and values from one-sided contribution to the society. We look you as a future leader who can walk on the path laid by my side. Once again, I welcome all the present here for today's program and I request teachers to please get forward. Thank you so much. Thank you, ma'am. धरतीवर एक दाणा पेरला की धरती आपणास असंख्य दाण्यांनी टिचून भरलेला कणीस देते. शब्दांचंही असंच असतं. आपण एखाद्याला एक शब्द दिला की तो आपल्यावर शब्दगंगेशी उधळण करतो. अशाच शब्दांचे मालक असलेले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रोफेसर सखाराम नाकोरे सर यांना मी विनंती करते त्यांनी आम्हाला शब्दगंगेत वाहून द्यावे. मेमोरियल अकॅडमी CBSE तर्फे आयोजित प्रेरणा दिन या समारंभामध्ये मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं आणि माझा सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकाचे आणि आपणा सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. सुरुवातीलाच आजच्या या समारंभाचे अध्यक्ष आपल्या आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेचे तसेच विद्यावर्धिनी शिक्षण संस्था वसईचे अध्यक्ष माननीय विकास बंधू वर्तक तसेच उपाध्यक्ष माननीय शांताराम बापूजी जाधव आपल्या शिक्षण संस्थेतील सर्व शाळा महाविद्यालयांचे मुख्याध्यापक सर्व प्राचार्य विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच समोर बसलेले सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्यांच्यासाठी हा सोहळा आयोजित केलेला आहे ते सर्व आपले लाडके प्रिय विद्यार्थी सर्वांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. अतिशय सन्मानाचा हा सोहळा आहे तो यासाठी की विरार स्टेशनवर उतरल्यानंतर ज्या गाडीमध्ये ज्या शाळेच्या गाडीमध्ये मी बसलो ती शाळेची गाडी चालवणारे ड्रायव्हर मयूर यांचे मी विशेष आभार मानतो. कारण गाडीमध्ये बसल्याबरोबर त्यांना मी प्रश्न विचारला की ही मुलांसाठीची गाडी आहे का. त्यांनी सांगितलं हो ही मुलांसाठीची गाडी आहे. आणि मला एवढा आनंद झाला अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं. याचं कारण असं की अशाच एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर मी माझ्या नोकरीची सुरुवात केलेली आहे आणि ती माझी नोकरी पहिली नोकरी होती शिपायाची नोकरी.
मी त्या शाळेवर शिपाई म्हणून काम करत असताना औरंगाबादला स्टेट बँकेची शाळा आहे, SBOA पब्लिक स्कूल, त्या शाळेवर मी पहिल्यांदा शिपाई म्हणून जॉईन झालो आणि तेव्हापासूनच इंग्रजीचा धसका मी घेतला. कारण अगदी पहिला दिवस सुद्धा मला त्या शाळेमधला आठवतो की मॅडमने बोलवलं, अरे सखाराम इकडे जरा त्या ऑफिस मधून सीझर घेऊन ये. मी गोंधळलो, कारण एका खेड्यामध्ये सामान्य गावामध्ये राहिलेला मी साधा सीझर या शब्दाचा अर्थ सुद्धा मला माहित नव्हता. आणि जेव्हा मी त्या ऑफिस मध्ये गेलो, इकडे तिकडे शोधत होतो, सीझर म्हणजे काय मला माहित नव्हतं, आसपास कोणताही शिपाई नव्हता. तितक्यात मॅडम पुन्हा जोरात ओरडल्या, आमच्या अनिता शिधाई मॅडम अतिशय स्वभावाने कडक, त्या जोरात ओरडल्या आणि म्हणल्या, अरे सखाराम तुला साधी सीझर आणता येत नाही का? म्हटलं माफ करा मॅडम, मी शोधतोय. तितक्यात त्या काही गडबडीत आल्या, पटकन सीझर उचलले आणि स्वतःच त्यांच्या ऑफिस मध्ये घेऊन गेल्या. तो प्रसंग माझ्यासाठी इतका प्रेरणादायी होता की त्याचं वाईट वाटून घेतलं नाही. मॅडम खूप बोलल्या मला, परंतु लक्षात आलं की कुठेतरी या आयुष्याच्या टप्प्यावर अशा अनेक गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागणार आहे. आणि तिथून पुढे मग अनेक गमती घडल्या, अनेक इंग्रजी शब्द जसे कानावर पडायला लागले तसं तसं इंग्रजीचं महत्व कळायला लागलं. आणि म्हणून जेव्हा या आपल्या शाळेच्या गाडीमध्ये मी बसलो तेव्हा तितक्या आठवणी माझ्या सर्व ताज्या झाल्या. 500 रुपये पगार होता, गाडीच्या क्लीनरला 800 रुपये पगार होता, म्हणून मी शिपायाची नोकरी सोडली आणि क्लीनर झालो. 2 वर्ष क्लीनर म्हणून गाडी साफ करत असताना लहान लहान मुलं आपली जी आहेत ती गाडीमध्ये चढवताना आणि उतरवताना आलेले जे अनुभव आहेत ते माझ्या हृदयाच्या कप्प्यामध्ये अजूनही आहेत. ड्रायव्हरला केवळ 2200 रुपये पगार आहे म्हणून गाडी शिकली आणि ड्रायव्हिंग करायला लागलो. तब्बल 2 वर्ष ड्रायव्हिंग केली. त्यानंतर गाडीमध्ये बसणारे आमच्या एक कन्नो मॅडमने सांगितलं, अरे बाबा तू एवढं छान बोलतोस, एवढं चांगलं तुझं वाचन आहे, बीएड ला फॉर्म भर. बीएड ला फॉर्म भरला, सुदैवाने बीएड ला नंबर लागला. गाडी मालकाने सांगितलं, गाडी मालक थोडी त्यावेळेला जरा हे होते, त्याने सांगितलं सोडून जायचं नाही. म्हटलं साहेब ही चावी मी चाललेलं आहे, मला मॅडमने सांगितलंय की तुला एखादी चांगली नोकरी करायची याच्यात. आणि त्यानंतर मग कसं तरी एका मुक्त विद्यापीठामध्ये क्लार्क म्हणून, लिपिक म्हणून कामाला लागलो. पुन्हा जालना एज्युकेशन सोसायटी JS महाविद्यालय जालना या ठिकाणी अर्धवेळ शिक्षण सेवक म्हणून मी रुजू झालो आणि 2009 मध्ये आपल्या विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयामध्ये अधिव्याख्याता किंवा प्राध्यापक म्हणून माझी नियुक्ती केली. मित्रांनो, मला इथे येऊन हे सांगायचं नव्हतं, परंतु आपण जी शाळेची गाडी पाठवली, मला इतका आनंद झाला. माझा पहिला सन्मान त्या ठिकाणी झाला की एका शाळेच्या गाडीपासून सुरुवात केलेली आपण एका शाळेच्या गाडीमधून एका चांगल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जात आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्राचार्य, प्राध्यापक सर्वांच्या सोबत आपण एका डायसवर कॉफी पित आहोत. हा माझ्यासाठी फार आनंदाचा क्षण आहे. म्हणजे या प्रवासामध्ये भेटलेले जे अनेक जण आहेत, या अनेकांपासून प्रेरणा घेऊन इथपर्यंत आलोय. आणि इथपर्यंत येण्यासाठी मुलांना तुम्हाला खास करून मी सांगतो की ज्या शाळेमध्ये आपण प्रवेश घेतो त्या शाळेच्या पहिल्या पायरीपासून प्रत्येक वर्गामध्ये जाईपर्यंत जे लोक आपल्याला भेटतात त्या सगळ्यांकडून आपल्याला बरंचसं मिळालेलं असतं, बरंचसं मिळत असतं आणि आपण ते घ्यायचं असतं. कारण आपणच आपले मार्गदाता असतो शेवटी. परंतु ह्या सगळ्यांकडून आपण जे मिळवलेलं आहे, जे घेतलेलं आहे ते आपल्याला कायमचं पुरत असतं. म्हणून मी त्याच्यासाठी शिदोरी नावाचा शब्द योजतो. ही शिदोरी असते आपल्या आयुष्याची शिदोरी. आणि शाळेमध्ये आल्यानंतर शिक्षकांकडून मिळालेलं ज्ञान, त्याचबरोबर
वेगवेगळ्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये मिळवलेली पारितोषिक, इकडे हा बक्षीस वितरणाचा समारंभ आहे आणि आपण बक्षिसांची वाट पाहत असतो आणि एखादा मग प्रमुख पाहुणा बोलत असतो, परंतु त्या बोलण्यामध्ये कुठेतरी आपल्याला काहीतरी मिळणार आहे याची एक जाणीव आपण ठेवली पाहिजे. कारण ज्या स्पर्धा इकडे आयोजित केलेल्या आहेत, स्पर्धांची नावं आताच मॅडमने घेतलेली आहेत, पुन्हा मी ती या ठिकाणी घेऊ इच्छित नाही, परंतु ह्या स्पर्धा आयोजित करणं अत्यंत गरजेचं असतं. स्पर्धेचं युग आहे आणि मुलांमधलं जे टॅलेंट आहे, मुलांमधली जी कला आहे ती समोर येणं अतिशय गरजेचं असतं. स्वर्गीय तारामाई वर्तकांच्या पावन स्पर्शाने आणि ऐतिहासिक कार्याने भारावलेल्या ह्या शिक्षण संस्थेचं ब्रीद वाक्य जेव्हा मी वाचलं, अतिशय बोलकं असं ब्रीद वाक्य आहे, विद्या धनम सर्व धनम प्रधानम. म्हणजे विद्या हे सर्व धनांमध्ये प्रधान आहे किंवा महत्वाचं आहे आणि असं विद्यादान करण्याचं कार्य आपली शिक्षण संस्था करते आहे. कारण पालघर सारख्या आणि पालघर सारख्या या आदिवासी बहुल भागामध्ये तारामाई वर्तकांनी जे कार्य केलेलं आहे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे एखाद्या सोहळ्यामधून ते सांगण्यासारखं नाहीये, तर समाजाच्या तळागाळामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसापर्यंत हे कार्य पोहोचलं पाहिजे आणि या कार्याची दखल कोणी नाही घेतली तरी चालेल, परंतु त्या एखाद्या आदिवासी पाड्यातल्या एखाद्या छोट्याशा मुलीने जरी दखल घेतली ना तर माईचं कार्य सफल झालं म्हणून समजा. कारण विद्या धनम सर्व धनम प्रधानम. महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतातली पहिली मुलींसाठीची शाळा काढली 1848 मध्ये आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी अथक परिश्रमातून अनेक मुलींना विद्या देण्याचं जे कार्य केलेलं आहे ते फार महत्वाचं आहे. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे अविद्या ही काय करू शकते आणि विद्या ही, मला या गोष्टीचा आनंद आहे की आपण सर्व विद्या ग्रहण केलेले इथपर्यंत येऊन पोहोचलो, परंतु अजूनही तळागाळातला शेतकरी, तळागाळातला एखादा कष्टकरी किंवा डम्पिंग ग्राउंड मध्ये डुबकी मारणारा एखादा कामगार, शेतकरी, शेतमजूर आजही त्या दुर्लक्षित अवस्थेमध्ये आहे आणि त्या दुर्लक्षित अवस्थेमध्ये असलेल्या घटकापर्यंत जाण्याचं, शिक्षण घेऊन जाण्याचं कार्य आपली शिक्षण संस्था करते आहे. त्याबद्दल संस्था चालक, प्राचार्यांचे आणि आपणा सर्व शिक्षकांचे मनपूर्वक मी या ठिकाणी अभिनंदन करतो. फार महत्वाचं काम तुम्ही करत आहात. कारण तारामाईंनी ज्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं, मला एक धागा या ठिकाणी महत्वाचा वाटतो, तो असा की म्हणजे आपल्या संस्थेचं ब्रीदवाक्य असेल किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं कार्य असेल, त्यांच्याबरोबरच महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेली 1916 मध्ये स्थापन केलेली जी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरशी हे जे विद्यापीठ आहे किंवा जी संस्था आहे, या संस्थेमध्ये तारामाईंनी शिक्षण घेतल्याचा संदर्भ मी जेव्हा वाचला तेव्हा माझ्या लक्षात आलं की किती कठीण परिस्थितीमध्ये, खरं तर तो पारतंत्र्याचा काळ होता. पारतंत्र्याचा काळ होता. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर अनेक गोष्टी मिळत गेल्या, परंतु त्याच्या आधी एखादी शिक्षण संस्था स्थापन करणं आणि त्या शिक्षण संस्थेमध्ये मुलींना शिक्षण देणं हे एक ऐतिहासिक कार्य महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेलं आहे. म्हणून तो जो वारसा आहे तो वारसा माईंनी चालवला, तळागाळापर्यंत पोहोचला आणि आज आपल्या सर्वांच्या रूपाने मी अनेक शाळांमध्ये जेव्हा आता जातो तेव्हा त्या ठिकाणी महिलांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. याचं सर्व श्रेय तारामाई असतील, अगदी सावित्रीबाई असतील, अशा महिलांना गेलं पाहिजे असं मला खास करून या ठिकाणी वाटतं. म्हणजे आज हजारो मुली, हजारो मुलं अशा शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत. तर तारामाईंबद्दल काय बोलावं, मी पुस्तकांमधून किंवा ग्रंथांमधून जेवढं वाचलेलं आहे
काल अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयामध्ये खूप चांगला समारंभ झाला आणि त्या समारंभामध्ये माननीय वक्त्यांनी असेल किंवा आपले विकास बंधू त्यांनी तारामाईबद्दल जे सांगितलं, खरं तर प्रत्येक जण त्यावेळी भारावून गेला की कारण असं कार्य समाजामध्ये करणारी माणसं खूप कमी आहेत. आज शिक्षण संस्थांचं बाजारीकरण झालेलं आहे आणि या बाजारीकरणामध्ये अनेक शिक्षण संस्था पैसा कमावण्याचं काम करत आहेत. इंग्रजी माध्यम शाळा सुद्धा यामध्ये काही कमी नाहीत. परंतु आपल्यासारखी एखादी निस्वार्थी भावाने कार्य करणारी संस्थांपर्यंत पोहोचलेली आहे, चांगलं कार्य करते, असंच कार्य करत राहावं ह्या माझ्या शुभेच्छा आहेत. कारण तारामाई यांनी जे कार्य केलेलं आहे, विरार येथील पहिल्या महिला मंडळाची स्थापना असेल, 1955 मधील विरार येथील शिशु विहाराची स्थापना असेल, ग्रामीण आदिवासी महिलांच्या विकासासाठी वनिता विहार मंडळाची स्थापना असेल, ग्रामपंचायत ते जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान असेल, अनेक सामाजिक संस्थांचे अध्यक्षपद, उपाध्यक्षपद, चिटणीसपद त्यांनी कल्याण मंडळाच्या त्या सदस्य होत्या. ठाणे जिल्हा स्त्री शक्ती जागृती समितीच्या 1980 पासून त्या अध्यक्ष होत्या. 1980 मध्ये राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांना राज्यमंत्री म्हणून समाज सेवा करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीचे सरचिटणीस पदही त्यांनी भूषविले आणि कुटुंब नियोजनाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने 1973 व 1975 असे 2 वेळा त्यांनी सुवर्ण पदक दिलेले आहे. आणि मुले मुली ग्रामीण आदिवासी महिलांविषयीचे त्यांचे कार्य म्हणूनच ऐतिहासिक आहे. त्यांच्या कार्यांना माझा सलाम. अशा वेगवेगळ्या वेगवेगळी पदं भूषविलेल्या माई आणि त्यांच्या नावाने आपण प्रेरणा दिन साजरा करतो. आपल्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयामध्ये सुद्धा अण्णासाहेबांचा स्मृती दिन, प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो 14 जुलै. आणि या कार्यामधून थोरांची जेव्हा ओळख होते तेव्हा खरंच मन भरून येतं, आपणही काहीतरी केलं पाहिजे. तसा माझा एक गाव आहे, तुमचा एक गाव आहे, या गावांचा धागा कुठेतरी सुटला पाहिजे. आणि म्हणून एक छोटीशी रचना खास करून तुमच्यासाठी. गाव मनात घेऊन इथं आलो मी दुरून, गाव मनात घेऊन इथं आलो मी दुरून, सुख पेरता पेरता जाव जगन सरून. गाव मनात घेऊन इथं आलो मी दुरून, सुख पेरता पेरता जाव जगन सरून, सुख पेरता पेरता जाव जगन सरून. कधी हिरव्या रानात लागे वळणाची वाट, कधी हिरव्या रानात लागे वळणाची वाट, पाय फुटले रातीत तव्हा दिसली पहाट, तव्हा दिसली पहाट. नाही सरणार अशी दिलीशी दोरी घरून, नाही सरणार अशी दिलीशी दोरी घरून, सुख पेरता पेरता जाव जगन सरून, सुख पेरता पेरता जाव जगन सरून. जेव्हा जाळत शहर याद येती या गावाची, जेव्हा जाळत शहर याद येती या गावाची, फळ फुलण्यात येती या माया माईच्या दुधाची, माया माईच्या दुधाची. गाव तुमचाही वाटे घ्यावा मनात भरून, गाव तुमचाही वाटे घ्यावा मनात भरून, सुख पेरता पेरता जाव जगन सरून, सुख पेरता पेरता जाव जगन सरून. आणि शेवटी पाय रुजावे मातीत डोई आभाळ पेलाव, पाय रुजावे मातीत डोई आभाळ अंधार सरून, सुख पेरता पेरता जाव जग सरून. गाव मनात घेऊन इथं आऊन, सुख पेरता पेरता जाव जगन सरून, जाव जगन सरून, जाव जगन सरून.
ओके. काय मुलांनो की मराठी भाषा ही विविधतेने नटलेली आहे. म्हणजे अगदी तळागाळापर्यंत मराठी भाषेच्या तब्बल 150 बोली आपल्याला सापडतात. म्हणून जेव्हा एखादा पाहुणा येतो आणि मराठी भाषेमध्ये बोलतो त्यावेळेला तो नेमक्या प्रमाण मराठीमध्ये म्हणजे शुद्ध मराठीमध्ये तो बोलत नसतो, तर त्याच्या साहित्यामध्ये त्याच्या कवितेमध्ये त्याच्या स्वतःच्या बोलीचे संदर्भ येतात. म्हणून मी ज्या भागामध्ये राहिलेलो आहे, ज्या आदिवासी भागामध्ये मी राहिलेलो आहे त्या भागातली बोली आणि त्याचे काही संदर्भ तरी मी नव्याने काही शब्द याच्यामध्ये टाकलेले आहे. काय होतं, आपला जो गाव आहे, ज्या गावामध्ये आपला जन्म झालेला आहे, ज्या कुटुंबामध्ये आपण राहिलेलो आहोत, त्या कुटुंबातील आपली आई, आपले वडील, आपला भाऊ, त्याचबरोबर आपले सर्व नातेवाईक, आपला गाव आणि आपल्या संपर्कात आलेले सर्वजण, आपले मित्रमंडळी, या सर्वांचे संस्कार आपल्यावर झालेले असतात. आणि हे संस्कार किंवा ही संस्काराची शिदोरी आपण जेव्हा दुसऱ्या ठिकाणी जातो, म्हणजे मी जसा माझ्या गावावरून नोकरीच्या निमित्ताने इथे आलो तेव्हा आपल्याला जे मिळालेले आहे ते आपण दिलं पाहिजे. कारण दान आणि ज्ञान हे दिल्याने वाढतं. म्हणजे आपल्यामध्ये दानत असली पाहिजे की माझ्याजवळ जे आहे ना मी हे सगळं या समाजाला देऊन टाकणार आहे. अशी वृत्ती असल्यामुळेच अशा शिक्षण संस्था उभ्या राहतात, मोठमोठ्या सामाजिक संस्था उभ्या राहतात. म्हणून तुमच्यामध्ये ही दानत असली पाहिजे की आपल्याला जे मिळाले ते आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे. आज भांडवलशाहीचा युग आहे. म्हणजे आज तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकता, तुम्हाला गृहपाठ दिला जातो, तुम्हाला जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने शिकवला जातो. परंतु या अभ्यासक्रमाबरोबर गृहपाठाबरोबर जे शिक्षक तुम्हाला इतर माहिती सुद्धा देतील, जे शिक्षक तुम्हाला त्यांचे अनुभव देतील किंवा सांगतील, ते शिक्षक इथे महान आहेत असं मला वाटतं. म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान देऊन चालत नाही, तर आपल्या जीवनाचं ज्ञान सुद्धा त्या विद्यार्थ्यांमध्ये उतरलं पाहिजे. आणि म्हणून या कवितेचा आशय असा होता की गाव मनात घेऊन, म्हणजे माझं जे गाव आहे हे गाव मनात घेऊन इथं आलो मी दूरून, म्हणजे मी लांबून आलेलो आहे तुम्हाला इथे काहीतरी सांगण्यासाठी. आणि सुख पेरता पेरता जावं जगन सरून, म्हणजे आपल्याला जे सुख मिळालेलं आहे, जे चांगलं मिळालेलं आहे, म्हणजे आपल्यामध्ये ज्या काही वाईट गोष्टी असतील त्या आपल्याजवळ ठेवायच्या आणि जे चांगलं आहे ते दुसऱ्याला द्यायचं. म्हणजे दुसऱ्याला दिल्यानंतर वाढ, म्हणजे एखादं बियाणं चांगलं जसदार दमदार असेल ते लावलं तर झाड चांगलं येतं. आणि म्हणून आपली वृत्ती कशी असली पाहिजे, झाडासारखी वृत्ती असली पाहिजे. झाड काय करतं, झाड छानपैकी वाढतं. म्हणजे उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, वादळ असेल, यामध्ये झाड टिकून राहतं आणि सर्वांना सावली देतं. छान छान फुलं येतात, फळं येतात, पक्षी पाखरं त्यावर येतात, नाचतात, गातात. झाडासारखी दानत, झाडासारखी एक वृत्ती आपल्यामध्ये असते. आणि खास करून महत्वाचं एक सांगायचंय की तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला, त्यामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवलेलं आहे. तुमच्यामध्ये एखादी कला असणं फार गरजेचं आहे. माझ्यामध्ये कला होती म्हणून मी आज इथे आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अनेक जण म्हणतात की कवितेमुळे कुठे पोट भरतंय का, तर मी त्यांना सांगत असतो की कवितेने मला भाकर दिली. कारण ज्या वसईच्या ज्या वाड्याच्या परिसरामध्ये माझ्या आई वडिलांनी 4 वर्ष बिगारी काम केलेलं आहे. सर महत्वाचं सांगतो की ज्या विद्यावतीनी शिक्षण संस्थेमध्ये मी पहिल्यांदा आलो आणि इथे जेव्हा निवड झाली माझ्या डोळ्यातून अश्रू आले. याचं कारण असं, माझ्या बापाने सांगितलं होतं की तू ज्या परिसरामध्ये गेलेला जातोयस त्या परिसरामध्ये 4 वर्ष आम्ही बिगारी काम केलेले, आपल्या अंबाडी रोडचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे मला वसईमध्ये येण्याचा फार बहुमान मिळालेला आहे, सन्मान मिळालेला आहे असं मला वाटतं. याचं सर्व श्रेय माझ्या मायबापांना आहे, माझ्या आई वडिलांना.
त्यांचा घाम ज्या मातीमध्ये मिसळलेला आहे, ही माती माझी जन्मभूमी नसली तरी कर्मभूमी आहे आणि कर्मभूमीला सुजलाम सुफलाम करण्याचं काम आपणांबरोबरच मलाही या ठिकाणी करायचं आहे असं मला महत्वाचं वाटतं. म्हणून वेगवेगळ्या शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये जेव्हा जातो तो मला फार मोठा सन्मान वाटतो. मी भावनिक होतो बऱ्यापैकी. आई वडिलांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर येतात आणि एका अशा महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होण्याची संधी मिळाली आणि इथे आल्यानंतर मी ज्यांना शिकवलेलं आहे त्या विद्यार्थिनी म्हणजे ती मनाली असेल, मनाली राऊत विद्यार्थिनी आहे, त्याचबरोबर तबला वादक रोशन गायकर विद्यार्थी आहे, तसाच आपला कुशल म्हात्रे मला तोही विद्यार्थी आहे. म्हणजे हे सगळं जेव्हा आपण बघतो ना, हे सगळं बहरलेलं जे वातावरण आहे ते आपण बघितल्यानंतर जो आनंद होतो दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये मिळत नाही. म्हणजे तुम्हाला पगार किती मिळतो, तुमच्या समस्या काय आहेत याच्यापेक्षा समाधान जे की आपला विद्यार्थी कुठेतरी काहीतरी करतो आहे याच्यामध्ये फार आता तुम्ही तर काही असं म्हणजे हार्मोनियम तबला वाजवत बसणार नाही असं मला वाटतं. कारण इंग्रजी माध्यम आहे, तुम्ही आनंदी म्हणजे सुदैवी आहात की तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला इथं पाठवलेलं आहे, शिक्षण घेण्यासाठी पाठवलेलं आहे आणि हे शिक्षण घेऊन समाजासाठी मला इंग्रजी माध्यमाच्या शाळांची भीती हीच वाटते अनेकदा की तिथे शिकणारी जी मुलं आहेत त्या मुलांचं सामाजिक कनेक्शन ज्याला आपण म्हणतो ते जास्तीत जास्त राहायला पाहिजे. आणि हे शिक्षकांवर अवलंबून आहे की शिक्षकांनी समाजामध्ये जे काही चाललेले ते मुलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्यामध्ये मी सुद्धा आहे की मी समाजामध्ये जे चाललेलं आहे ते या मुलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. फक्त त्यांना पुस्तकी ज्ञान देऊन किंवा पैसा कसा कमवायचा याच्यापेक्षा माणूस आणि मानवता कशी कमवायची हे आपण त्यांना शिकवलं पाहिजे. माणूस आणि मानवता कमवणं काळामध्ये आता जो काळ आहे बघा, एक साध्या सोप्या भाषेत म्हणतो की आज काय होतं, आज आपल्या हातामध्ये हे आलेलं आहे, काय आहे, मोबाईल आहे. साधा मोबाईल आहे का, अँड्रॉइड आहे बरोबर. याच्यामध्ये काय अख्खं जग सामावलंय बरोबर ना, अख्खं जग आहे. म्हणजे युट्यूब आहे, ट्विटर आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे आणि मला जे जे माहित नाही ते सगळं तुम्हाला माहित आहे. याच्यात काय काय ते मलाही अनेक गोष्टी मला व्हॉट्सअप फेसबुकच्या आणि युट्यूबच्या बाहेर जाऊन फार काय माहित नाही, फार तर गुगलवर जातो. पण तुम्हाला याच्यापेक्षाही जास्त गोष्टी माहित आहेत. म्हणून त्याचा संदर्भ देताना एक छोटीशी रचना सांगतो बघा. आपल्यामधला संवाद तुम्हाला आवडते का बघा, आवडल्या तर नक्की टाळ्या वाजवा. ओके बघा, लाडके बच्चू बघत असतात टीव्ही, लाडके बच्चू बघत असतात टीव्ही, मम्मी व्हॉट्सअप खेळत असते. लाडके बच्चू बघत असतात टीव्ही, मम्मी व्हॉट्सअप खेळत असते. पप्पा लाडके बघत असतात टीव्ही, मम्मी व्हॉट्सअप खेळत असते. पप्पा फेसबुकवर मित्रांशी लाईव्ह संवाद साधत असतात. बच्चू म्हणतात कार्टूनची दुनियाच न्यारी असते. बच्चू म्हणतात कार्टूनची दुनियाच न्यारी असते. एका अद्भुत जगाची ती सवारी असते. छोटा भीम खात असतो लड्डू, छोटा भीम खात असतो लड्डू, समोसे खाऊन मोठू ठोकतो शड्डू. शड्डू ठोकणे म्हणजे ते कुस्तीचे जे पैलवान असतात ना ते होतं बरोबर. म्हणजे तुम्ही मला सर तुम्ही कार्टून बघता का, हो बघावं लागतं का, अरे मुलं बघतात आम्हाला काय, मग त्याला समजून सांगावं लागतं की बाबा रे याच्यापेक्षा वेगळी दुनिया आहे, वेगळं जग आहे. आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी देणारे सुद्धा चॅनल आहेत, आपण ते बघत नाही. आणि म्हणून छोटा भीम खात असतो लड्डू, समोसे खाऊन मोठू ठोकतो शड्डू. केनेची तर सारखा असतो रडत आहे ना, केनेची आहे का कोणी, केनेची हा, केनेची तर सारखा असतो रडत. आणि शिवा एक चॅनल होत आणि शिवा सायकल सगळं हवेत असतो उडत. केनेची तर सारखा असतो रडत आणि शिवा सायकल सगळं हवेत असतो उडत. टॉम अँड जेरीच्या भांडणात मध्येच येतोय कुत्रा, टॉम अँड जेरीच्या भांडणात मध्येच येतोय कुत्रा आणि नोबिता मात्र सगळ्यात जास्त भित्रा बरोबर आहे ना. आणि नोबिता मात्र सगळ्यात जास्त भित्रा. हातोडी मारत असतो या घरावरून त्या घरावर उड्या. हातोडी आहे का, हातोडी मारत असतो, त्याचं नाव हातोडीचे का, मला वेगळीच हातोडी वाटते.
हातोडी मारत असतो ह्या घरावरून त्या घरावर उड्या. पोकेमॅन एक दुसऱ्यांवर करतात कुरवड्या. पोकेमॅन एक दुसऱ्यांवर करतात कुरवड्या. कार्टून मधले लहान लहान हिरो मोठ्यांची करतात धुलाई. इथं गमतच वाटते मला. ते लहान लहान असतात परंतु मोठ्यांना ते मारतात. छोटा भीम किती छोटा आहे परंतु त्याच्यापेक्षा मोठ्या लोकांना तो मारतो. म्हणून घरातले छोटे जे आहेत ते आपल्या आई वडिलांना मारतात असं मला वाटतं. त्यामुळे हे संस्कार मला महत्वाचे वाटत नाही. कार्टूनची दुनिया आणि ते पेरण्याचं काम, ते कार्टून चालवणारे जे लोक आहेत या लोकांना कधीतरी सांगितलं पाहिजे की बाबांनो, मोठ्यांना हे लहान लहान पोरं मारताय म्हणजे तुम्ही समाजामध्ये काय परिवर्तन करताय, समाजामध्ये काय शिक्षण तुम्ही पसरवण्याचं काम करताय, कुणीतरी सांगितलं पाहिजे. तेव्हा कार्टून मध्ये लहान लहान हिरो मोठ्यांची करतात धुलाई असे म्हटल्यावर मग बच्चू खेळणारच लढाई. मम्मी म्हणते मैत्रिणीला छान जोखम मुलांना, म्हणजे मुलांचंच नाही मम्मीचं सुद्धा एक वेगळं विश्व आहे. मम्मी म्हणते मैत्रिणीला छान जोखम मुलांना, आई वडिलांचं प्रेम कमी पडू देऊ नको त्यांना. टीव्ही पाहून हल्ली मुलं टीव्हीतल्या सारखं वागतायत. पोळी भाजी दूर लोटून पिझ्झा बर्गर मागतायत. पोळी भाजी दूर लोटून पिझ्झा बर्गर मागतायत. मुलगा म्हणतो परदेशात दूर दूर जायचंय. मुलगा म्हणतो परदेशात दूर दूर जायचंय. मुलगी म्हणते हिरोईन सारखं सुंदर सुंदर व्हायचंय. मैत्रिणीला ही सारी कथा आपल्यासारखीच वाटू लागते. मैत्रिणीला ही सारी कथा आपल्यासारखीच वाटू लागते. लेकरांविषयीची माया तिच्या काळजात दाटू लागते. पप्पालाही फेसबुकचे वेड भारी चढलेले, पप्पालाही फेसबुकचे वेड भारी चढलेले. अनेक मित्र असतात त्यांनी दूर दूरचे जोडलेले. सेल्फीचे अनेक प्रयोग त्यांचेही असतात फेसबुकवर. सेल्फीचे अनेक प्रयोग त्यांचेही असतात फेसबुकवर. लाईक्सचा पाऊस पाहून त्यांनाही येतो गहिवर. बच्चू मम्मी पप्पांची गोष्ट घराघरात आहे. बच्चू मम्मी पप्पांची गोष्ट घराघरात आहे. भावनांना किंमत नाही, द्वेष मनामनात आहे. संवादाच्या जागी नुसता वाद झडत आहे. हल्लीच्या युगात नको ते घडत आहे. आजी आजोबांची पुन्हा गट्टी जमली पाहिजे. आजी आजोबांशी पुन्हा गट्टी जमली पाहिजे. राग लोभ भांडणाशी कट्टी केली पाहिजे. विज्ञानाचा गैरवापर आपण टाळला पाहिजे. विज्ञानाचा गैरवापर आपण टाळला पाहिजे. अति तिथे माती हा नियम पाळला पाहिजे. अति तिथे माती हा नियम पाळला पाहिजे. अति तिथे माती. तुमच्या लगेच लक्षात हे बदलतं वातावरण जे आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मित्रांनो, आपण कधी मला सोलो गाण्यापेक्षा समूह गाणं फार आवडतं. आणि या ठिकाणी जे सुरुवातीचं गीत सादर झालं म्हणजे ताराबाई वर्तकांच्या कार्याचा संपूर्ण आढावा त्या गाण्यामधून घेतला गेला. मला खास करून त्यांचं अभिनंदन करायचंय. रामदास कामत सरांचं, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्या गाण्यामध्ये जो ताराबाईंचा इतिहास त्यांनी सांगितला, त्यांनी जे जे कार्य केले, म्हणजे एखादी कला जी असते मुलांना, एखादी कला जी असते ती कला किती महत्वाची असते बघा. की एखाद्या कवितेमधून एखाद्याचं संपूर्ण जीवन आपल्या समोर उभं राहतं. एखाद्या कार्टून मधून एखाद्या संपूर्ण देशाच्या राजकारणाची छबी उमटते. किंवा एखाद्या मेहंदी कलेमधून बरंच काही सांगता येतं. कोलाज मधून अनेक गोष्टी कळतात. किंवा अनेक गोष्टी आहेत. फोटोग्राफी आहे किंवा तुमच्यामध्ये जी कला असेल, कविता लिहिण्याची, कथा लिहिण्याची, वाचन करण्याची, ग्रंथालयाची तुम्ही मैत्री जोडली पाहिजे. कारण ग्रंथालय जे असतं आपल्याला भरभरून देणार आहे. शिक्षक तर आहेतच परंतु ग्रंथालय आपल्याला बऱ्याच गोष्टी देऊन जातं. त्यामुळे ती जी शाळा आहे, ती शाळा म्हणजे मला माझी शाळा आठवते. म्हणून मला असं वाटतं की माझ्या ह्या कवितेला तुम्ही साथ संगत द्यावी. मुलांनी माझ्या मागे जर ही कविता म्हटली म्हणाल का? नक्की. आवाज येत नाहीये अजून? वा. कविता अशी बघा, शाळेची वाट. कवितेचं शीर्षक आहे
शाळा आमची छान छान डोंगराच्या कुशीत. आवाज आला नाही. शाळा आमची छान छान डोंगराच्या कुशीत. अरे शाळा आमची छान छान डोंगराच्या कुशीत. अरे म्हणायचं नव्हतं तुम्हाला. ओके पुन्हा एकदा ना. शाळा आमची छान छान डोंगराच्या कुशीत. पाटी पुस्तक घेऊन आम्ही जातो खुशी खुशी. पाटी पुस्तक घेऊन आम्ही जातो खुशी खुशी. नदी लागते आडवी तिचं गार गार पाणी. मला नदी आडवी लागत नसली तरी सुद्धा म्हणा. ओके. नदी लागते आडवी तिचं गार गार पाणी. डुबुक डुबुक उड्या घेता मज्जा येते फार. एक मोठा वड जणू आजोबा आमचा. लांब लांब मिशा त्याच्या झुलोबा आमचा. शाळेच्या वाटेनं बक्कळ चारबोर. चारबोर माहितीत का? बोर माहित. चार हा एक म्हणजे आदिवासी भागामध्ये मिळणारा एक खाद्यपदार्थ आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. कधीतरी तो बघा. तुमच्याकडे गुगल आहे. गुगलवर टाईप करून बघा, मिळेल तुम्हाला. झाडं मिळतील मोठमोठी. ओके. शाळेच्या वाटेनं बक्कळ चारबोर. कोणालाच कळत नाही चोरून खात कोण बर. शाळेची वाट कशी मस्त वाकडी तिकडे. असं वाटतं आमच्या पुढं शाळेत गेली खेकडी. शाळेतले गुरुजी कसे मतासारखे गोडू. शाळेतले गुरुजी कसे मतासारखे गोडू. ग्रहपाठ राहिला तर करल्यावर निकडू. आवाज येत नाहीये. ग्रहपाठ राहिला तर करल्यावर निकडू. शाळाचं घर तिथं आमचे लई दोस्त. समजे मिळून आम्ही करतो रान मेवा फस्त. सांच्याला जंगलात भक्ती सामसून. सांच्याला म्हणजे संध्याकाळी. ओके. घरी परत येता. आता हे आमच्या शाळेचं वर्णन आहे. तुम्ही फक्त कल्पना करा. ओके. सांच्याला जंगलात भक्ती सामसून. रामदेवाचं नाव घेऊन ठोकतो आम्ही धूम. रामदेव म्हणजे रानातला देव, जो कोणी असेल. हा म्हणजे खास करून महादेवाचं मंदिर असायचं म्हणून रामदेवाचं नाव पाठी पुस्तक घेऊन आम्ही जातो खुशी खुशी. पाठी पुस्तक घेऊन आम्ही जातो खुशी खुशी. जातो खुशी खुशी. खूप धन्यवाद. शाळेमध्ये मला बोलवल्यानंतर मी आभार व्यक्त करत असताना मला कविता संग्रह शाळेला भेट देऊ इच्छितो.
प्रमुख पाहुणे डांगोरे सर, संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव यादव, संस्थेचे सगळ्या मुख्याधिकार जजेस आणि माझ्या बालमित्र, आजच्या कार्यक्रमाला तुम्हाला मजा आली का नाही? खूप मजा आली का? नुसतं भाषण ऐकलं नाही तर त्यापासून तुम्ही काय घेतलं आहे? त्यापासून तुम्हाला प्रेरणा घ्यायची. आजचा दिवस खूप सारे प्रेरणा दिवस असतो. आपण माईची स्मृती ही प्रेरणा दिवस म्हणून साजरी करतो. माईचं जीवन हे प्रेरणा घेणार म्हणून आपण त्याला प्रेरणा देतो. पण आजच्या जे आपले प्रमुख पाहुणे आहेत त्याचं जीवन आपल्या समोर त्यांनी सांगितलं. किती कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी तुम्हाला माहिती आहे की त्यांचे आई वडील मजुरी करायचे. तुमच्या घरामध्ये प्रत्येकाकडे मजुरी करणारी घरात माणसं असतात का? मजुरी करणारी तुमच्याकडे स्वयंपाक करणारी असतील किंवा भांडी घेणारी असतील. हा अशा प्रकारच्या याच्यातून त्यांनी शिक्षण घेऊन आज आपल्या कॉलेजमध्ये एक मोठे प्राध्यापक बनतात. नुसते प्राध्यापक म्हणून नाही तर कॉलेजला जी अनेक बक्षिसं मिळतात प्रत्येक कॉलेजला, त्या बक्षिसांमध्ये पण त्यांचा फार मोठा वाटा. अशा म्हणून मी काय ठरवलं होतं की प्रेरणा देण्याला असे वक्ते बोलवायचे की त्या वक्त्यांपासून मुलांना प्रेरणा. दुसरी त्यांनी तुम्हाला एक शेवटची कविता सांगितली की त्यांच्या जीवनात तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये दररोज गोष्टी घडतात का नाही? दररोज घडतात. म्हणजे तुम्ही शाळेतून निघता, तुमची आई तुम्हाला डबा देते. डबा आधी तुम्ही चेक करता, आवडत नसेल तर आईला सांगता. त्याच्यानंतर या खड्ड्यातून येता परत किंवा बसमधून येतात. येताना ट्रॅफिक जाम असतो. ट्रॅफिक जॅमचे अनुभव सगळे असतात तुमचे. आणि मग तुम्ही शाळेत पोहोचता. शाळेत पोहोचल्यानंतर नेहमीचेच तुमचे मित्र म्हणजे सगळे तुमचे क्लासमेट वगैरे बघता, आनंदाने येतात. एवढे टीचर्स येतात आणि तुमचं एक शिक्षण चालू आणि संध्याकाळी परत घरी. तर आजच्या दिवशी तुम्ही एक काम करायचं. सरांनी एवढी काय तुम्हाला सांगितली कविता नाही का, पण तुमचा दररोजचा हा प्रवास कसा असतो, त्याच्यावर मराठीचा बोलू काय इंग्रजीत पण बोलू, सगळ्यांना समजतच आहे. हा प्रवास कसा असतो त्या प्रवासावर सगळ्यांनी 15 सेंटेन्सेस लिहायचे. वर्षी मुलं पण ऐकत असतील, सगळ्यांनी सेंटेन्सेस लिहायचे. तुम्ही सेंटेन्सेस मराठीतून लिहा, इंग्रजीतून लिहा, हिंदूतून लिहा. आणि आपण लक्षात या सेंटेन्सेस मधून ज्याचा प्रत्येक म्हणजे फर्स्ट हो किंवा असेल त्याच्याप्रमाणे ज्याचं सगळ्यात चांगलं असेल त्याला पुढच्या वर्षी प्रेरणा दिनामध्ये आपण बक्षीस देऊ. आपण आजच्या दिवसापासून एक स्किल रायटिंग मध्ये हे चालू करूया. त्याच्यामुळे एक मुलांना काढला एक तुम्हाला अनुभव येईल ज्यामध्ये ही प्रेरणा आजच्या दिवशी तुम्हाला द्यायची. माईंचं जीवन पण तुम्ही दररोज म्हणजे सगळं तुम्हाला टीचर्स सांगतात, त्यांच्यावर निर्णय स्पर्धा होतात. माईंच्या जीवनाचा खास काय होतं माहिती आहे का? माईंना राजकीय सामाजिक हे सगळं होतं, पण माईंना शिक्षण हे खूप प्रचंड आवडायचं. म्हणजे त्यांचं त्यावेळेस
60 वर्षापूर्वी तुम्ही वाचलं असेल की मुलींची लग्न 18-19 वर्षी त्यांना शिक्षण मध्ये सोडायला लागायचं. पण माईंचं लग्न झाल्यानंतर त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्यापासून तुम्ही काय प्रेरणा घ्याल तर तुमचं शिक्षण म्हणजे पुढचं कॉलेज जीवनाचं पुढच्या कारणामुळे थांबलं तर आणखीन ते कारण निघून गेल्यावर यू हॅव टू कम्प्लीट युअर एज्युकेशन. यू हॅव टू कम्प्लीट युअर एज्युकेशन. कधीही एज्युकेशन मार्गावर सोडू नका कारण एज्युकेशन शिवाय दुसरं जगामध्ये काही नाही. आता मागे कोविड आला होता, कधी आपला अर्थक्वेक येतो किंवा सुनामी येते, त्याच्यामध्ये घरं दारामध्ये एवढंच गेट डिस्ट्रॉय. बट युअर एज्युकेशन डझंट गेट डिस्ट्रॉय. विथ एज्युकेशन ती गेट डिस्ट्रॉय, इट विल नॉट गेट डिस्ट्रॉय. सो तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुम्ही तुमचं या युगामध्ये जगामध्ये शिक्षणाला संपूर्ण महत्व आहे. त्याच्यामुळे शिक्षण तुम्ही जास्तीत जास्त चांगलं शिक्षण घ्या. म्हणून आजच्या दिवशी जास्त बोलत नाही, सरांनी सांगितलं आहे. फक्त प्रेरणा घ्या तुम्ही सरांच्या जीवनामधून, माईंच्या जीवनामधून. एक मला लेसन पाहिजे तुमच्याकडून आणि दुसरं एक प्रॉमिस पाहिजे की तुम्ही एज्युकेशन कधीही अपूर्ण होणार नाही. कितीतरी अडचण आल्या तुम्ही एज्युकेशन पूर्ण करा. Thank you, sir, for your inspiring words. Your valuable words are inspiration and motivation for us. It takes determination to see a dream come to pass. The question is not how you will start, but how you will finish. Now it's time for which our students have been eagerly waiting for a long time. The time to announce the winners of various competitions that were organized to revive the work of great legendary personality Arman. So before we start announcing the names of the winners, we would first like to express a sincere gratitude to the judges of the competition for sparing their valuable time to judge the competition. We would like to take this opportunity to honor the judges of poster making, and the judges were Mr. Sachin Chaudhary sir and Professor Kshitisha Katare madam. At present, they are not present. They are not present at this moment. We express our sincere gratitude towards them. Now we would like to express the gratitude to the judges of letter writing competition, and the judges were Ms. Sheetal Korankar madam and Ms. Neeta Gaukar madam. Now I request honorable chief guest for the day, Dr. Sakaram Dakari sir, sir, to do the honor. I call upon Sheetal Korankar madam and Neeta Gaukar madam on the stage. We are also grateful to Mrs. Sarosh Mangala madam and Mr. Rajesh Tamar judging the documentary competition. I would like to request Mrs. Pallavi Mathak madam one of the judges. We are also thankful to Ms. Hemangi Sawant madam and Ms. Sheetal Mathak madam for sparing their valuable time and judging the word search competition. I request Honorable President Shri Vikas Pathak sir to honor the judges.
I request Honorable Vice President Shantaram Jadhav sir to honor the judges. And now is the time to felicitate our winners of the competition. The competitive competition was conducted on August 12th, and the second prize goes to Ms. Shravi Prasad Vardhan from Dr. N. P. Shah English Medium High School. I request Honorable President Shri Vikas Vardhan sir to do the honor. I request Shravi to come forward. Clap number 1, go! And the winner is Ms. from Shantaram Babuji Jadhav English Medium School, Sandip, securing first position in the same. I request Honorable President Shri Vikas Pathak sir to do the honor. Clap number 1, go! Next is the documentary competition. The winner for the same is Miss Varda Avinash Parulekar from Dr. N. P. Shah English Medium High School, securing second position. I request Honorable Chief Guest Shiv Sakaram Nakore sir to do the honor. Clap number 1, go! The winner for the same is Aditya Bakshi from N.G. Vardhan English Medium High School and Junior College, bagging first position. I request the Honorable Chief Guest to do the honor. Clap number 1, go! Now we would like to take the opportunity to honor the winners of letter writing competition, and the second prize goes to Himaya Rajesh Patil from Dr. Lincoln Jagannath Galvankar Smarak Vidya Mandir, Arnara. I would like to request Shri Paresh Jadhav sir Clap number 1, Request go! Honorable Chief Guest to do the honors. And the first prize goes to Swara Sunil Vasaikar from Dr. N. P. Shah English Medium School, Agashi, securing first prize. Clap number 1, go! Next we have word search competition, and the second prize goes to Miss Priti Tejas Mule from Dr. N. P. Shah English Medium School, Hagashi. Clap And the number winner 1, is go! from Srimati Tara Joseph Memorial Academy, securing first position in the same. Clap number 1, go! Thank you, sir. Shri Pushparaj Vardhan sir, the member of school committee and grandson of our beloved Mai Sahib, has arrived. I request Ranjana ma'am to welcome sir with a token of love. Now it's time for the most awaited prestigious award, the Sanskar Prabodhini. This award is bestowed in loving memory of Mai and is conferred to the best student of any education society for his or her extraordinary achievements in scholastic and post-scholastic activities. The
interview of same was also conducted in this month. A selection committee of teachers of the schools of ABA Education Society, along with the teachers of Srimati Taramai Vartak Memorial Academy, select one student amongst the nominated students of all the schools of ABA Education Society and another one student from Srimati Taramai Vartak Memorial Academy. I'm extremely glad to say that this year we introduced Prerna Din competition for 3 colleges of ABA Education Society, to which our young college students have actively participated in the documentary competition. The achievements of our young college students too are great, and this year we have decided to confer the prestigious Sanskar Prabodhini Award to junior college students of ABA Education Society. I'm very glad to announce the best student who has received the Sanskar Prabodhini Award among all the nominated students of Srimati Taramai Vartak Memorial Academy. For this, I request Honorable Chief Guest Dr. Sakaram Dakore sir to honor the Sanskar Prabodhini awardee. And the awardee is Master Jai Deepak Rao. I request Master Jai to come and receive the honor. Please Give them a big hand. Very proud. Lap number 1, go! I am extremely elated to announce the best students who have received the Sanskar Prabodhini Award amongst all the nominated students of schools of ABA Education Society. Now I request Honorable Chief Guest to do the honor. And the winner is Master Soham Samir Mhatre from LG Vartak English Medium High School and Junior College. I request ma'am, Sarita Rawat ma'am to please come forward and please ma'am. Lap number 1, go! I'm happy to announce the best student. I'm happy to announce the best student who has received the Sanskar Prabodhini Award among 3 colleges of ABA Education Society. Now I request respected Sri Shantaram Jadhav sir to honor the chief guest, to honor the winner. And the winner is Isha Nikhil Purandre from Dr. N.P. Shah English Medium School and Junior College. I request Principal Ma'am of N.P. Shah High School to come forward. Lap number 1, go! Now dear audience, you must have heard one school name coming over and over again. Which is that? N.P. Shah High School, yes. As truly said, that the school is known by the achievements of its students, and thus we have decided to give away the award of best school this year. And this award of best school is truly dedicated to the students of N.P. Shah High School English Medium for their exceptional achievements in the competition. I request today's chief guest, Dr. Sakaram Dakore sir, to do the honor. I request principal of Dr. N.P. Shah English Medium High School and Junior College to come forward and receive the honor. Yes, clap number 1, go! Congratulations to all the winners for your great achievements. The prize-winning posters and letters of the prize-winning participants are displayed in the screen for your view. Dear teachers and students, for every STVians, Prerna Din comes with lots of zeal and festivity.
Taramai Vartak Memorial Academy portray Mai's eminent personalities. It's a privilege for us to display precious belongings of Mai that is blessed with Mai's divine touch. So dear visitor, dear students and teachers, you can have a look of this after the program. The wonderful and elegant things in this world cannot be seen and touched. One among them is thank you, which must be felt with heart. So with these words, we come to the end of today's glorious function, and on behalf of entire staff of Srimati Taramai Vartak Memorial Academy, I express my sincere gratitude to all those who have spared their valuable time to make this event a wonderful one. Our deep sense of gratitude to our chief guest of today's function, Dr. Sakaram Dakore sir, for being with us today and inspiring us with your words and deeds. Our heartfelt thanks to Honorable President Shri Vikas Vartak sir and his family members for all their support to make this day eventful. We would also like to express our sincere thanks to Honorable Vice President Shri Shantaram Jadhav sir for adding grace to our event by your presence. Thank you so much, sir. We would also like to express our sincere thanks to Mrs. Pallavi Vartak madam. Thank you, ma'am, for your valuable presence. We also acknowledge our gratitude to the members of ABA Education Society and the members of school committee, Shri Bhalchandra Ananta Vartak sir, Shri Pushkaraj Vartak sir, Shri Uttam Patil sir, Shri Ananta Jadhav sir, Shri Paresh Jadhav sir. Our heartfelt thanks to all the dignitaries for sparing your valuable time. A big thanks to our respected Sarika Rawat ma'am for always being a great support and strength in all our endeavors. A very big thanks to all the principals and supervisors for your presence. A very big thanks to all the judges for accepting our invitation to judge all the competitions. A very big thanks to the teachers and students of ABA Education Society. Without you, we would have not reached the success of the competitions conducted. We are thankful to our principal ma'am, Rachna Sharma ma'am, and Ranjana Kolkar madam for guiding us throughout. The beautiful decorations around the school, boards, and the photo exhibition that we witnessed today would not have been so wonderful without the creative hands of our teachers and helping staff who worked tirelessly for the success of today's function. And at the end of this beautiful program, I would like to thank our little flowers, our students who always have a desire to learn something new. I would like to conclude this beautiful program with few lines. मागुली नंतर समाधी नाही, तुकोबा नंतर वैकुंठ नाही, शिवरायानंतर छत्रपती नाही, गंधर्वानंतर गाणं नाही, माशानंतर कोवळं नाही, रामानंतर आचरण नाही, रावणानंतर श्रीमंती नाही, गरुडानंतर भरारी नाही. माई तुमच्यासारखे महान कार्य पुन्हा नाही. माई तुमच्यासारखे महान कार्य पुन्हा नाही.